पुण्यातील ग्राहक संरक्षण कमिटीच्या सदस्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासनाचा लोगो, कारवाईची मागणी. कोणत्याही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी किंवा खाजगी व्यक्ती असला तरी त्याला स्वतःच्या खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी अथवा नावाचा उल्लेख करता येत नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आलं असलं तरी पुण्यात हे नियम सर्रास पायदळी तोडवले जात आहेत. पुण्यातील ग्राहक संरक्षण समितीच्या कर्मचाऱ्याच्या खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन असा लोगो लावल्यानं त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी पुणेकरांनी केली आहे. दरम्यान पुण्यात विविध विभागातील शासकीय कर्मचारी स्वतःच्या वाहनावर महाराष्ट्र शासन नाव आणि नावाची पाटी लावून बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. अलीकडं अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वाहनावर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून फिरण्याचा फंडा मोठ्या प्रमाणावर वापरला जाऊ लागला आहे. त्यातच खाजगी समितीवर असलेल्या पुण्यातील एका महाभागानं थेट त्याला महाराष्ट्र शासनाची जोड दिली असून या गाडीवर ग्राहक संरक्षण समिती सदस्य महाराष्ट्र शासन असं स्टिकर लावण्यात आलं आहे. शासनाच्या पाटीचा गैरवापर एखादा खाजगी सदस्य अशा पद्धतीने करत असेल तर ते कितपत योग्य आहे असा सवाल करत नागरिकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.